प्रेक्षक मंडळींनो नमस्कार. तर आपल्या युवा मराठी चॅनलवर नवीन असाल तर युवा मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर आजच्या भागामध्ये इकडं मंजू सत्या ते आता घरी येतात. घरी आल्यावरती आता ते कुणालाच काही सांगत नाही. तेवढ्यात आता सत्या मम्मी साहेब विचारतात, पण मम्मी साहेबाला पण ते काहीच सांगत नाही. आणि इकडे आता सत्या मंजू आवरायला घेतात. दोघेजण संध्याकाळी मस्त आवरत असतात. सगळेजण आता तयारीत असतात, कारण की त्यांना आता होळी करायची असती. त्यामुळे सगळेजण आवरून तिथे थांबलेले असतात. तर आता होळीची सगळी तयारी करतात. होळी पेटवायला ते सगळं त्यांनी आणून ठेवलेलं असतं आणि ते होळी पेटवायची असते. तर आता इकडं जी मंजू आहे ती पण आता रूममध्ये साडी वगैरे घालते आणि तिथे आता ती मस्त नटते. आणि इकडं अमृता आणि त्या पण सगळेजण खाली येतात. सगळेजण खाली आल्यावरती आता सगळेजण तिथे उभा असतात आणि ते होळीची पूजा वगैरे करत असतात. पूजा करत असताना आता मंजू आणि सत्य एकत्र पूजा करतात. मम्मी साहेब म्हणतात की सत्या, मला हे अजिबात चालणार नाही आहे. तू आणि त्या नेबरटनी एकत्र पूजा केलेली मला कधीच आवडणार नाही असं म्हणतात. तर आता सत्या म्हणतो की अगं मम्मी, तुला माहिती आहे का, त्या माझी बायको आहे, त्यांची माझी बायको आहे, असं काय करते तू? अगं त्यांना त्या जरी मला नवरा मानत नसल्या ना तरी चालेल, पण माझी बायको लागते ती, असं म्हणतात. तर ते म्हणतात की हो, तुझी बायको लागते ना, ती तू बघून घे, आम्हाला नाही माहिती. हे बघ, तुमची बायको तुझ्यापाशी, आम्हाला काही बाकीचं घेणं नाही आहे. हे बघ सत्या, तू तुझी अशी होळी नाही करू शकत, मी सांगते ना तेवढं कर. सत्या म्हणतो की नाही मम्मी, मी आता नाही ऐकणार, आतापर्यंत तुझंच ऐकत गेलो, आता नाही ऐकणार. वाघमारे चला आपण दोघं जोडीने पूजा करू, कोणीच काही बोलणार नाही ते, असं म्हणतं. आणि आता दोघे पूजा करायला लागतात. तेवढ्यात मंजूचा फोन असतो. अमृता रूममध्ये जाते आणि मंजूचा फोन बघते. तर ती कोणाच तरी फोन आहे मंजूकडे जायला लागेल घेऊन. मंजूकडे घेऊन येते आणि मंजूला म्हणते की मंजू, ते कोणाचा तरी अर्जंट फोन आहे, तुला बोल ना. तर आता मंजू म्हणते हॅलो, कोण आहे? तर आता लगेच तिकडून म्हणतात की हे बघा, आम्हाला माहिती आहे. तुम्हाला माहिती का, अगं मला खूप मदतीची गरज आहे, असं रडायच्या आवाजाचं बायांमध्ये बोलत असतं आणि म्हणत असतो की मला खूप मदतीची गरज आहे, लवकरात लवकर माझ्या मदतीला कोणीतरी धावून या, आणि असं ओरडत असतो तो माणूस. तर आता लगेच इकडं जी मंजू आहे ती मंजू म्हणत असते की तर काय करू मी, मला तर काहीच कळत नाही आहे. आता सत्याला म्हणते की सत्या, मला जावं लागेल लवकरात लवकर, तो माणूस ॲड्रेस पाठवतो आणि मला त्या ठिकाणी जायचं आहे, कारण की तुला माहिती आहे का, काहीतरी कोणाला तरी खूप वाईट प्रसंग आला आहे. सत्य म्हणतो वाघमारी, असं काही गडबड करू नका, बाजूला या चला, आत्तापर्यंत तुम्ही गडबड करत आलात ना, त्यामुळे हे सगळं घडलं आहे. आणि हे बघा वाघमारे, काय झालं मला सगळं सांगा. तर आता मंजू त्याला सांगते येते. तेवढ्यात आता सत्या मला त्यांना जयदीपला त्यांना सगळ्यांना बोलवून घेतो. सगळेजण तिथे येतात आणि आल्यावरती विचारतात काय झालं सत्य दादा. तर सत्या म्हणतो की हे बघा, सगळ्यांनी मी तुम्हाला ॲड्रेस पाठवतो, त्या ॲड्रेसवर जाऊन थांबायचं, तिथे कोण आलं आधी गपचूप बघा, नसलं कोणी तर मग डायरेक्ट बघायचं कोण दिसतंय का. तर ते म्हणतात ठीक आहे. ते आयडियावरती ते येतात, पण त्यांना जे कोणी दिसत नाही, फक्त होळीचे रचलेले दिसते. पण आर्यन इकडे लपून राहिलेला असतो, कारण की आर्यनचाच हा सगळा प्लॅन असतो. तेवढ्यात आता लगेच ते माणसं बघतात, कुठंच कोणी दिसत नाही. ते लगेच आता इकडे जयदीपला फोन करून सांगतात कोणीच नाही इथे कुठं कोण आहे. तर आता लगेच ते जयदीपला म्हणतात की तुम्ही काळजी करू नका, कुठेतरी गेलं असेल, हे बघा तिथं कोणीच नाही, फक्त होळी. तर आता लगेच सत्या म्हणतो की म्हणजे वाघमारे बघितलं ना, तोच होता तुम्हाला फसवणारा, बघितलं ना आता. तर मंजू म्हणते की हो सत्या. आणि आता जी मंजू आहे ती मंजू आता सत्याला म्हणते की बरं झालं सत्या, तुझ्यामुळे मी वाचले, असं म्हणते. तर बघूया आता पुढील भागात काय घडतं. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.